बोला, हे नवरा बायकोचे भांडणं होते त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? नवरा बायकोची भांडणं झाल्यानंतर बायकोची चूक असल्यावर बायकोला सोडून द्यायचं. नवऱ्याची चूक असल्यावर. नवऱ्याला ठिसप्यास बायकून द्यायचा. पण आजकाल काय होतंय, नवऱ्या बायकोची भांडणं झाली की सगळे नवऱ्याला दोष देतात. नाही नाही, नवरा तो महादेव असतो. लोकांना असं वाटतंय नवऱ्यानेच काहीतरी चूक केली असेल. नाही नाही, तो नवरा चूक करीतच नाही ना, चूक बाई करते. म्हणजे दोघांकडे पण चूक होऊ शकते. होती होती. असं नाही की बाबा नवरा चुकीचा आहे म्हणून. नाही नाही नाही, तसं काही आता हानमार झाली घरामध्ये, नवरा बायकोचे भांडणं झाले, सगळे म्हणतात नवरा पिऊन आला असं, नवऱ्याचं काहीतरी झालं असं म्हणूनच बायकोला नवरा मार. पेण्याचं कारण म्हणजे बायको नीट नांदीलं नवऱ्याला, म्हणून नवरा पेतो. त्याला ताण येत आहे. बायकोच्या त्रासामुळे नवरा पितो. बाईमुळेच जग डुबलं ना. महाभारत रामायण बाईमुळेच घडलं. बाईमुळेच घडलं. बाई काय मग गड्याला काय मान मारित आहे का नाही? बरोबर आहे, पाहिजे मान मर्यादा पाहिजे. माणसाचं पेण्यामागचं कारण पण बाईच असते. बाईच सवय लावते प्यायला माणसाला. बाई नीट नाही वागल्यामुळे त्याच्या डोक्याला ताण येत आहे. मग ते प्यायला सुरुवात करते. पेट त्याला येसन धरते. मग रोजच पेते. सवय लागते. मग माणसं नाव बोट ठेवते त्याला. नाव बरोबर नवऱ्याला ठेवतात. मूळ पाया बाई चुकीची असं आहे.